नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू आंदोलनाचे आजही संसदेत पडसाद. दोन्ही सभागृहांचं कामकाज गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब. पेपरफुटीसह सर्व मुद्द्यांवर सरकार चर्चेला तयार. विरोधकांनी राजकारण थांबवून चर्चा करण्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम. राजीनाम्याशिवाय गंभीर चर्चा होणं शक्य नाही, मल्लिकार्जुन खरगे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि चर्चेसाठीही सरकार कटिबद्ध. मात्र केवळ राजकारणासाठी विरोधकांनी विद्यार्थ्यांचा वापर करणं दुर्दैवी, राजनाथ सिंग. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई न करण्याची हमी दिल्यास उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं मंत्र्यांना पत्र. सरकार विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारच, मात्र आंदोलनातून देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न निंदनीय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महिला खासदारांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं उर्वरित अधिवेशन काळात निलंबन. शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांच्या गटाचं शिवसेनेत विलिनीकरण मान्य केल्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. लोकसभा अध्यक्ष आणि खासदारांकडून मागवलं उत्तर. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अमेरिका, रशिया, चीनसह विविध परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठका. चीनसोबतच्या चर्चेत सीमा सुरक्षेच्या मुद्द्यावर भर. कर्नाटकात कारवार इथे हवाई दल प्रमुखांच्या उपस्थितीत भारताची पाणबुडी विरोधी युद्धनौका मालवण नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट. संतश्रेष्ठ ज्ञानोबा महाराज आणि जगद्गुरू तुकारामांच्या पालख्या पंढरपुरात दाखल. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पालख्यांचं घेतलं दर्शन. आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली.